श्री स्वामी समर्थ. ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता जबरदस्त असा ट्विस्ट येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सायलीला जेलमधून निर्दोष सुटका करण्यासाठी आता अर्जुनच्या हाती मोठमोठे पुरावे इकडे लागलेले आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता नक्की ते पुरावे काय लागले आणि चैतन्याचा या सगळ्यामध्ये खूप मोठा खारीचा वाटा असणार आहे बरं का प्रेक्षकांनो. पहिली गोष्ट, आपल्या सायलीने प्रियासोबत लागलेली पैंज आता सायली 100% जिंकणार आणि सायलीच्या आता दुसऱ्या इयरिंगला नक्कीच या पोलीस स्टेशनमधून निर्दोष सुटका होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिली गोष्ट, आपला अर्जुन त्या सोनलच्या गावाला म्हणजे वडगावला जाणार. तिथे अर्जुनला सोनलचे आईवडील मिळणार आणि सोनल 21 वर्ष पूर्ण आहे हा सगळ्यात मोठा पुरावा अर्जुनच्या हाती लागणार आहे. दुसरीकडे चैतन्यने सुद्धा मेडिकल सगळे रिपोर्ट, हाडांचे रिपोर्ट आता इकडे सोनलच्या मिळवलेले असते आणि त्या रिपोर्टनुसार सोनल ही पूर्णपणे 21 वर्ष पूर्ण आहे हा सगळ्यात धमाकेदार पुरावा आता इकडे चैतन्यने सुद्धा इकडे जमा केलेला आपण पाहणार आहोत. आणि ज्यावेळी हे दोन्ही पुरावे कोर्टात सादर होणार तेव्हा मात्र आपल्या सायलीची कोर्टामधून बरोबर निर्दोष सुटका होणार, म्हणजे तिला इकडे जामिनावर सुटका होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण हे सगळं मालिकेमध्ये नक्की कशा प्रकारे घडत जाणार, का घडत जाणार, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हा सगळ्यांना आपला हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहावा लागेल, कारण व्हिडिओच्या शेवटी नक्की ह्या सगळ्याचं रहस्य तुम्हाला कळून चुकणार आहे बरं का. मग आता इकडे मालिकेमध्ये सायलीला अर्जुन जामिनावर सोडू शकला नाही म्हणून अर्जुनला इकडे खूप वाईट वाटत असतं, पण सायली मात्र अर्जुनचा इकडे आधार करत असते. सायली अर्जुनला बोलते की अहो ठीक आहे, तसंही मी माझ्या मनाशी पक्क केलं होतं, इतर केसला जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ मला कोर्टातून बाहेर पाडण्यासाठी लागणार आहे. तुम्ही काळजी करू नका, आता नाही तर पुढच्या वेळी नक्की तुम्ही मला सोडवसान, मला अजिबात वाईट वाटलं नाही. पण अर्जुन बोलतो सायली तू कितीही बोललीस की वाईट वाटलं नाही, पण मला या गोष्टीचं खूप वाईट वाटतंय, कारण मी एवढा मोठा वकील असून सुद्धा तुला या जेलमधून बाहेर काढू शकत नाही. माझी बायको गरोदर आहे, माझं बाळ तिच्या पोटात वाढतंय आणि तिला या अवस्थेत तुरुंगामध्ये राहावं लागतं, या गोष्टीने माझं मन खूप खातंय. आता इकडे आपल्या सायलीने आपल्या अर्जुनचं मन इकडे वळवलेलं असतं, पण तिथे इकडे समोरच्या पार्टीचा शेंडे वकील मुद्दामून अर्जुनला चिथून देण्यासाठी इथे आलेले असतात. आता त्या अर्जुनला बोलतात की मिस्टर अर्जुन सुभेदार, वाईट वाटतंय ना, वाटायलाच हवं. एकही केस न हारणारा वकील आज स्वतःच्या बायकोला जेलमधून काढू शकला नाही, या गोष्टीमुळे नक्कीच तुमचं मन खात असेल, बरोबर ना. आता इकडे हा वकील मुद्दामून अर्जुनचा वेळ वाया घालवत असतो. अर्जुनला हा इकडे चिथून देण्याचा प्रयत्न करत असतो की सायली सुभेदार कधीही आता जेलमधून बाहेर सुटणार नाही आणि तुम्ही पहिली केस हारणार आणि ही पहिली केस हारण्याचा मी रेकॉर्ड बनवणार आणि तो रेकॉर्ड माझ्या नावावर इकडे व्हायरल होणार की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांना एकही केस न हरणाऱ्या वकिलाला ॲडव्होकेट शेंडे वकिलाने हरवला आहे आणि ही गोष्ट मला खूप सुखद धक्का देणार आहे, असं आता इकडे शेंडे वकिलाचं म्हणणं असतं. दुसरीकडे या दोघांचंही बोलणं सचिन आणि राकेश लांबूनच प्रियाला व्हिडिओ कॉलवर दाखवत असतात आणि प्रिया मात्र इकडे खूप खुश होत असते, कारण तिला आनंद झालेला असतो की सायलीची आज सुटका झाली नाही आणि प्रिया इकडे या सगळ्या गोष्टींची मजा घेत असते. पण आता मात्र अर्जुनला खूप राग आलेला असतो. अर्जुन या वकिलाला आता चॅलेंज देतो की पुढच्या हिअरिंगला माझी बायको घरी असेल आणि तिला जामिनावर मी सोडवून नेणार, कितीही मोठा बॉक्स गुन्हा तिच्यावर असू दे, पण मी हे करून दाखवणार. आता इकडे अर्जुनने आता या समोरच्या शेंडे वकिलाला चॅलेंज दिलं. ही गोष्ट प्रियाला खटकलेली असते आणि प्रिया मात्र आता इकडे घाबरून गेलेली असते, कारण अर्जुन किती ताकदीचा वकील आहे याचा अंदाज इकडे प्रियाला बरोबर आलेला असतो. आता इकडे प्रिया या दोघांना बोलते की अरे असं होणार नाही, कारण अर्जुनने चॅलेंज दिलं म्हणजे तो पूर्ण करणार. आता राकेश आणि इकडे सचिनला प्रिया सावधानतेचा इशारा देते, बोलते की अर्जुनवर तुम्ही नीट लक्ष ठेवा, त्याला अजिबात हलक्यात घेऊ नका. सायली जेलमधून बाहेर
बाहेर पडता कामा नये, ती जेलच्या बाहेर आलेली मला अजिबात चालणार नाही, असं प्रिया इकडे रागावैताकाने बोलत असते. चैतन्य आता अर्जुनला बोलतो की अर्जुन, तू रिलॅक्स हो, शांत हो, त्या वकिलाच्या नादी लागू नको. नक्कीच आपण पुढच्या हिअरिंगपर्यंत सायली वहिनीला या कोर्टाच्या बाहेर काढूया. आता इकडे अर्जुन विचारात पडलेला असतो की आपण नक्की कोणत्या दिशेने याचा तपास सुरू केला पाहिजे. पहिली गोष्ट तर सायलीवर लागलेला हा बॉक्सचा चार्ज आपण पहिला हटवला पाहिजे आणि त्यानंतर बरोबर सायलीला आपण बेल मिळेल. आता सायली इकडे पुन्हा जेलमध्ये आलेली असते आणि प्रिया तिला इकडे चिडवून देण्याचं काम करत असते. त्या एका व्यक्तीला आज बेलवर सुटका झाली नाही. मी ऐकलं आहे की तिचा नवरा खूप मोठा वकील आहे आणि त्या एवढ्या मोठ्या वकिलाला, ॲडव्होकेटला त्याच्या बायकोला साधं जेलमधून बेलवर सुद्धा सोडवता आलं नाही. असं म्हणल्याबरोबर इकडे सायलीला राग आलेला असतो. सायली कॉन्स्टेबल मॅडमला बोलते की मॅडम, मी जरा 2 मिनटं प्रियासोबत बोलून येऊ का? मॅडमने परमिशन दिल्यानंतर आपली सायली प्रियाजवळ जाते आणि तिला बोलते की अगं, तुझ्यात हिंमत नाही का? डायरेक्ट हिंमत असेल तर फेस टू फेस माझं नाव घेऊन बोल ना. मला कळतंय तू कोणाला बोलती, काय बोलती. का गं, मला घाबरतेस का? प्रिया बोलते की तुला घाबरण्यासारखं काय आहे? तू यातून सुटणार नाही, तू अशीच या जेलमध्ये सडत राहणार. आता इकडे सायली बोलते की तू माझं सोड गं, माझा नवरा मला इथून बाहेर काढीलच याचा तुला चांगलाच अनुभव आहे, कारण माझा नवरा कोर्टामध्ये जादू करतो. अशाच एका जादूने तू इथे या जेलमध्ये येऊन खितपत पडले आहे. साक्षी शिकरे असो, मैफत शिकरे असो किंवा अजून तो सचिन, कुणी का असेना, तुमच्या सगळ्यांची वाट लावत लावत आम्ही इथवर पोचलो आहे. तुम्ही सगळे कितीही प्रयत्न करा आमच्यावर संकट आणायचा, पण आमच्यावर संकट कधी येणार नाही, कारण आमच्याकडे देवाचा आशीर्वाद आहे, देवी आईचा आशीर्वाद आहे आणि माझ्या नवऱ्याने केलेल्या जादूमुळे तू आता आयुष्यभर इथे जेलमध्ये सडत राहणार आणि माझा नवरा अशीच एक जादू करणार आणि मला चुटकी सरशी या जेलमधून बाहेर काढणार. एवढं बोलून सायली प्रियावर फिदी हसते. मोठ्याने हसत हसत सायली आता इकडे तुरुंगात गेलेली असते. सायलीबरोबर आजूबाजूच्या सगळ्या बायका मोठमोठ्याने हसू लागतात. अगदी त्या कॉन्स्टेबल मॅडमसुद्धा इकडे प्रियावर हसत असतात. सगळ्यांच्या हसण्याचे आवाज ऐकून इकडे प्रियाला खूप त्रास होत असतो. ती बोलत असते, हसू नका, शांत व्हा, शांत व्हा, मला त्रास होतोय. आणि या सगळ्यांचं हसणं अगदी प्रियाच्या कानामध्ये सारखं गुणगुण भुंग्यासारखं करत असतं आणि सायलीने प्रियाला तोड उत्तर देऊन प्रियाची बोलती पार बंद केलेली आपण इकडे पाहणार आहोत. दुसरीकडे कुसुमताई, मधुभाऊ सगळ्यांना आपल्या सायलीची खूप काळजी लागून राहिलेली असते. हे दोघे आश्रमातली सगळी मुलं देवाकडे प्रार्थना करत असतात की आमची सायलीताई लवकरात लवकर या सगळ्या संकटातून बाहेर सुटून येऊ दे. माझी सायलीताई खूप छान आहे. शिवाय घरी प्रतिमा, त्याच्या कल्पना, आस्मी, बाबा सगळेजण सायली सुटून घरी येण्यासाठी इकडे देवाला विनवणी करत असतात. सगळेजण प्रार्थना करत असतात. अगदी इकडे आपली चिमुरडी गौरीसुद्धा देवाकडे हात जोडून देवी आईला विनवणी करत असते की देवी आई, माझी सायलीताई लवकरात लवकर घरी येऊ दे, मला तिची खूप आठवण येत आहे. सगळेजण चिंतेत असतात. अर्जुनने आता इकडे चैतन्यला सांगितलेलं असतं की आपल्या घरी फोन करून सांग की सायली सुटली नाही, कारण त्या सगळ्यांना उत्तरं देता देता मला नाकीनव येतं आणि त्यांच्यासमोर मी आता काही बोलू शकत नाही. इकडे आता अश्विनला फोन आलेला असतो की आपली सायली वहिनी सुटली नाही. आता या सगळ्याची बातमी ऐकून आपल्या अश्विनला खूप दुःख झालेलं असतं. गौरी इकडे देवी आईला विनवणी करत असते की माझी सायलीताई लवकरात लवकर घरी येऊ दे. आणि प्रेक्षकांनो, आपली सायली सुटून न आल्यामुळे संपूर्ण सुभेदार कुटुंबाला इकडे अत्यंत दुःख झालेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण इकडे ही श्वेता मात्र खूप खुश असते, कारण तिच्या अगदीच मनासारखं इकडे घडलेलं असतं. पण देवी आईच्या आशीर्वादाने सायली, अर्जुन, चैतन्यला या केसच्या सॉल्युशनकडे जाणारा एक मार्ग इथं मिळालेला असतो. आता जेलमध्ये आपला अर्जुन सायलीसोबत बोलायला आलेला असतो, ते म्हणजे सोनलच्या वयाबद्दल.
आपला अर्जुन सायलीला विचारत असतो की सायली, तुला काही आठवतंय का? सोनलला जेव्हा तू आश्रमात भरती केलं तेव्हा तिच्या वयाबद्दल काही बोलणं झालं का? यावर सायली बोलते की नाही हो, तेव्हा सोनलच्या वयाबद्दल असं फारसं काही झालं नाही. तिच्याकडं काही बर्थ सर्टिफिकेट नव्हतं, पण ती मला सांगितली होती की माझं 21 वर्ष पूर्ण आहे. आता इकडे अर्जुनला प्रश्न पडतो की जर सोनलने सांगितलं असेल माझं 21 वर्ष पूर्ण आहे, मग तो बॉन्ड सर्टिफिकेट चुकीचं कसं काय आलं? तो हाडांचा रिपोर्ट चुकीचा कसा काय आला? त्या हाडांच्या रिपोर्टनुसार तर आपल्याला असं कळलं आहे की आपली सोनल 18 वर्ष पूर्ण नाही आहे, म्हणून तर सायली तुझ्यावर हा बॉक्सोचा कायदा लागला आहे. तो जर नसता तर तुझी जामिनावर आरामात सुटका झाली असती. आता मात्र यांच्या केसला एक नवीन दिशा मिळालेली आपल्याला इकडे पाहायला मिळणार आहे. सायलीच्या सुटकेचा मार्ग आता हळूहळू आपल्या अर्जुनला आणि चैतन्यला मिळत जाताना आपल्याला आता इथून पुढे दिसणार आहे. आता अर्जुनने दुसरा प्रश्न विचारलेला असतो की तुला काय वाटतंय सायली? तर यावर सायली बोलते की थांबा, ज्या वेळेस तो पोलीस आपल्याकडे आला तेव्हा कळलं की वडगावच्या जत्रेमध्ये वडगावच्या जत्रेमध्ये ही सोनल 3 वर्षाची होती, बरोबर ना? मग त्यानुसार आता तिचं वय 21 वर्ष पूर्णार आरामात असणार. मग त्या हाडांच्या रिपोर्टनुसार तिचं वय कमी कसं काय लागलं? हा एक मुद्दा आता या तिघांच्याही चर्चेतून निघालेला असतो. यावर आता सायली बोलते की बरोबर, जर ती 2008 साली जत्रा झाली, तो स्फोट झाला, त्यात जर ही सोनल हरवली तर आजचं सोनलचं वय 21 वर्ष पूर्ण आहे. याचा अर्थ असा की त्या हाडांच्या रिपोर्टसोबत कुणीतरी छेडछाणी केली आहे आणि खोटे रिपोर्ट इथे उभे केले आहे. त्यावर आता ह्यांच्या असं लक्षात येतं की अगदी बरोबर, ज्या अर्थी तो सुरेश खोटा काका बनून इतकी इत्थंभूत माहिती मिळवून आपल्याकडे आश्रमात तिला न्यायला आला असेल तर ते हाडांचे रिपोर्ट बदलणे अगदी सहजपणे शक्य आहे. आता अर्जुन पहिलं तर चैतन्यला सांगतो की इन्स्पेक्टर सावंतांच्या देखरेखीखाली पुन्हा एकदा ते रिपोर्ट लॅबमध्ये काढायला द्या आणि हो, यावेळीस रिपोर्ट घेतल्याशिवाय तू अजिबात तिथून हलू नको. आणि सायलीने सांगितलेलं असतं की बरोबर, आणि अर्जुन म्हणतो पण एवढा एक पुरावा सायलीला सोडवण्यासाठी अजिबात काफील नाही आहे. मग त्यानंतर सायली बोलते, जर हा सगळा प्रश्न वडगावपासून सुरू होतो, सोनल जर वडगावच्या जत्रेत हरवली असेल तर कदाचित सोनलचे आई वडील किंवा सोनलच्या बर्थ सर्टिफिकेट किंवा ती किती वर्षाची आहे ही गोष्टसुद्धा आपल्याला त्या वडगावला जाऊन कळेल. आता सायलीने दिलेल्या क्ल्यूनुसार आपला अर्जुन लगेच दुसऱ्याच दिवशी वडगावला जायला निघालेला असतो. ही गोष्ट इकडे आता महिपतला शिवाय राकेश आणि सचिनला सुद्धा इकडे कळलेली असते. अर्जुन आता वडगावला जातो, चैतन्यसुद्धा त्याच्यासोबत गेलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोघेही तिथे अगदी कसून चौकशी करतात इन्स्पेक्टर सावंतांच्या देखरेखीखाली. दुसरीकडे मात्र हे हाडांचे ओरिजिनल रिपोर्ट आता इकडे आपल्या अर्जुनच्या हाती आलेले आपल्याला पाहायला मिळणार आहे. सायलीच्या सुटकेबाबत इकडे ठोस पुरावा आता ह्यांच्या हाती एक तर लागलेला असतो, दुसरा म्हणजे वडगावला जाऊन काही माहिती मिळते की नाही. आता तिथे गेल्यानंतर बरीच चौकशी केल्यानंतर आपल्या अर्जुन आणि चैतन्याच्या हाती इकडे सोनलचे खरे आईवडील लागलेले असतात. सोनलचे खरे आईबाबांची शहानिशा करून अर्जुनने आणि आता चैतन्यने त्यांना पनवेलला आणलेला आपल्याला इकडे पाहायला मिळणार आहे. सचिन, राकेश आणि महिपत बाबा यांनी सुद्धा फुल सेटिंग लावलेली असते. त्यांनीही ठरवलेलं असतं कसल्याही परिस्थितीत अजिबात ह्या दोघांना कसलेही सोनलच्या विरोधात पुरावे मिळता कामा नये आणि सायली जेलमधून सुटता कामा नये. पण आता इकडे प्रेक्षकांनो, या तिघांनाही वेड्यात काढत आपल्या अर्जुन आणि चैतन्यने बरोबर त्या सोनलच्या आईवडिलांना व्यवस्थितपणे आता इकडे पनवेलला आणलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इकडे आता अर्जुन आणि चैतन्य बरोबर त्या सोनलच्या आईवडिलांची कसून चौकशी करतात. त्यांना सांगतात की तुमची मुलगी जिवंत आहे, सोनल कुठे आहे याची बरोबर मी तुम्हाला तुमची गाठभेट घालून देईन, पण त्याआधी सोनलचा जन्म कुठे झाला त्यासाठी आम्हाला तिची शहानिशा करावी लागेल की तुम्हीच तिचे खरे आईवडील आहात. बरोबर या दोन्ही हुशार वकिलांनी सोनलच्या आईवडिलांकडनं तिच्या जन्माचे अनेक पुरावे मिळवलेले असतात. आणि आता मात्र अर्जुन आपला कोर्टामध्ये हे सगळे पुरावे दाखवत खूप मोठा धमाका करणार आणि आपल्या सायलीला बरोबर या कोर्टाकडनं
बेल मिळवून देताना आपल्याला येणाऱ्या काही भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. सायलीवर जो सगळ्यात मोठा गुन्हा दाखल असतो बॉक्सचा, तोच इकडे आता आपला अर्जुन आणि चैतन्य खोडून काढणार. कारण एकतर सोनलचं वय इकडे 21 वर्ष आहे, त्यामुळे अल्पवयीन मुलींची तस्करी करण्यामागे सायलीचा कुठलाही हात नाही. हा सगळ्यात मोठा मुद्दा उचलून धरत आपला अर्जुन आपल्या सायलीची बाजू इकडे कोर्टामध्ये मांडणार आणि आपल्या सायलीला जज साहेबांकडनं कशा प्रकारे लिगली इकडे आता बेल मिळवून देणार, हे सगळं मालिकेमध्ये बघायला आपल्याला खूप आवडणार आहे. तर मग प्रेक्षकांनो, तुम्हाला येणाऱ्या काही भागांमध्ये इतका मोठा धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहे या मालिकेचे. ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवनवीन अपडेट जर तुम्हाला सगळ्यात आधी जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय अजिबात कुठे जाऊ नका. आणि हो, तुम्ही माझा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिला, मनापासून पाहिला, म्हणून तुम्हा सर्वांचे इकडे मी मनापासून आभार मानते. धन्यवाद. या मालिकेचे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलसोबत असेच जोडलेले राहा.